नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल का नाही, पोहेमध्ये बेसन घालून ही कुठली रेसिपी. पण अगदी छान, महिना काय 2 महिना टिकणारी आहे आणि अगदी छान कुरकुरीत होते. आणि महिनाभराचं काय घेऊन बसलाय, अगदी आठवड्याभरात मुलं खाऊन फस्त करतात बरे का. आता ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत पोहे. नेहमी आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो का नाही तेच इथं पोहे घेतलेत 2 कप इतके. पोहे ना अगोदर निवडून चाळणीने चाळून घेतलेत, कारण का बराच असा चुरा असतो बघा पोह्यामध्ये ना, त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायचं आहे. छान स्वच्छ असे हे साफ केलेले पोहे आहेत बघा. आता नेहमी आपण कांदे पोहे करण्यासाठी पोहे कसे धुवून घेतो आणि भिजत ठेवतो, तसेच आता आपल्याला इथं करायचे आहेत. त्याच्यासाठी एक भांडे घेऊयात. घेतलेले पोहे ना ह्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. एक चांगलं 2 वेळा पाण्यातनं धुवून घ्यायचं आहे, कारण पाणी किती बघा खराब असं निघतं आहे. चांगलं हलक्या हाताने असं चोळून ना आपल्याला घ्यायचं आहे आणि नळाखाली इथं मी 2 वेळा पाणी ना असं खराब काढलेलं आहे बघा. असं आपल्याला हे पाणी स्वच्छ निघूसपर्यंत धुवून घ्यायचं आहे. पोहे हे धुवून घेतले आहेत, ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी ठेवायचं नाही. पूर्णपणे पाणी निथळून आपल्याला हे बाजूला ठेवूयात. म्हणजे आपल्याला साधारण एक 5 ते 7 मिनटं हे पोहे भिजत ठेवायचे आहेत, म्हणजे ते नरम होतात. तर ते बाजूला ठेवूयात, तोपर्यंत आपण दुसरी एक तयारी करूयात. तर इथे एक कच्चा बटाटा घेतला आहे, त्याच्यावरचे सालं काढून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ह्याच्या छोट्या छोट्या फोडी करून काढत आहे बरं. म्हणजे बारीक चिरून घेतल्यामुळे की नाही मिक्सरला छान एकसारखी ह्या बटाट्याची पेस्ट होते म्हणून. आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हिरवी मिरची. तर इथं 2 हिरवी मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात. हिरवी मिरची तिखट नाही बरं का. कोथिंबीर स्वच्छ धुवून तीसुद्धा घातलेली आहे. त्याचबरोबर थोडंसंच पाणी घातलेलं आहे. पाणी अगदी नाही घातला तरीसुद्धा चालेल, कारण बटाट्यामध्ये सुद्धा ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे सहज याची पेस्ट तयार होते. आता मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेतले बघा. जरासुद्धा बटाट्याचा मोठा तुकडा राहिलेला नाही. तयार केलेली ही बटाट्याची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, आपण जे पोहे धुवून ठेवले होते ते चांगले इथं भिजलेले आहेत बघा. तुम्ही हाताने कुस्करून घेऊ शकता. पण आता इथं मिक्सरचं भांडं आहे, तर आपण एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. म्हणजे कसे हे पोहे मिक्सरला फिरवल्यामुळे लवकर बारीक होतील. आपल्याला जास्त वेळ हे पोहे मळत बसावे लागणार नाहीत म्हणून. बघा मिक्सरला लगेच इथं एकसारखे छान इथं पोहे आपले बारीक झालेले आहेत. पोहे भिजलेले असल्यामुळे अगदी छान लगेच बारीक होतात बघा. आता काय करायचं आहे, आपण ह्या भांड्यामध्ये ही पेस्ट काढली होती बटाट्याची, त्याच्यामध्ये काही मसाले घालूयात. ते म्हणजे अर्धा चमच इतकं चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अर्धा चमच इतकं जिरे, अर्धा चमच ओवा हातावरती चोळून घातलेला आहे. थोडीशीच एक पाव चमच इतकी हळद घातलेली आहे. एक अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे. मिरचीसुद्धा आपण घातली होती, त्याच्यामुळे लाल तिखट जरा कमीच वापरायचं. त्याचबरोबर अर्धा चमच इतकी आमचूर पावडर वापरत आहे. चाट मसाला वापरू शकता अर्धा चमच, किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा पिळू शकता. अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला घातला. आता हे सर्व आपण मिसळून घेऊयात. ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाच मी मसाला वापरलेला नाही. तुम्हाला आणखीन कुठला मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता. आणि इथं बघा चांगली मोठभर इतकी कसुरी मेथी घेतली. हातावरती हलकी चोळून घालायची, अगदी जास्त बारीकसुद्धा चुरा करायचा नाही, कारण तिचा फ्लेवर छान उतरतो का नाही मेथीचा. त्यामुळे इथे मी वापरले. चव एकदम छान येते. अगदी कसुरी मेथी नसेल, नाही वापरला तरीसुद्धा चालेल. सर्व छान प्रकारे मिसळून झालं की मिक्सरला तर आपण बारीक केलेले पोहे सर्व ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. पोहे ना मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे इथे मी डायरेक्ट घातले. तुम्ही मिक्सरला बारीक नाही केला तर दुसऱ्या भांड्यामध्ये ना चांगले कुस्करत मऊ करून घ्या आणि मग ह्याच्यामध्ये घाला. आता इथं 1 कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामधलं ना अर्धच ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धं बाजूला ठेवले बरं का, कारण पुढे आपण वापरणार आहोत. एकदम वापरायचं नाही, थोडं थोडं वापरूयात. आता ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी वापरायचं नाही बरं का, कारण आपण बटाट्याची पेस्ट केली. शिवाय आपण पोहे जे भिजवलेले होते त्याच्यामुळे बिलकुल पण पाणी न वापरता छान असा ह्याचा गोळा घट्टसर असा मळायचा आहे. तुम्हाला हे जर सैलसर वाटलं, पातळ वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा आणखीन बेसनचं पीठ वापरू शकता. फक्त घट्ट गोळा करून घ्यायचा. बघा इथं चांगलं इथं मी मळून घेत आहे. पोहे हे खूप चिकट असतात, शिवाय बेसन वापरल्यामुळे सुद्धा छान चिकटपणा ह्याला खूप येतो बघा. त्यामुळे काय नाही थोडंसं तेल घालून छान प्रकारे आपण हे गोळा करून घेऊया त्याचा. मला बघा आत्तापर्यंत आपण नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आता बघा मुलांच्या स्कूलला सुट्ट्या पडल्यात का नाही, तर आज मुलांसाठी आपण अगदी महिनाभर टिकणारा खाऊ करत आहोत. ते म्हणजे ना पोहे आणि बेसनची पापडी. अगदी छान कुरकुरीत होते, म्हणजे संपले नाही तोपर्यंत मुलं तुम्हाला करायला सांगणार, इतकी छान जबरदस्त होते बरं का. आता बघा छान चिकन आहे, तर ह्या पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण एक कच्चा बटाटा वापरला, त्याच्यामुळे चव भारी येते. कसुरी मेथी वापरली ना, त्याच्यामुळे एकदम खायला हा नाश्ता भारी लागतो. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं भिजत ठेवलं होतं बघा.
म्हणजे मस्त प्रकारे ना हे पीठ आपलं मुरलं जाईल. 10 मिनटानंतर बघा ह्याच्यावरचं झाकण काढून हाताला थोडंसंच तेल लावून घेतलं आहे आणि ह्याचे छोटे छोटे ना गोळे करून आपण पारी हातावरती कशी करतो तशी करून घेणार आहोत. अगदी पातळ पातळ करून घ्यायची बघा. जमेल ती इतकी पातळ तुम्हाला करायची आहे, कारण इथं आपण ही पापडी करत आहोत. जितकी पातळ असेल ना तितकी छान कुरकुरीत होणार बरं का. त्यामुळे पातळ जमेल तितकी करायची. आता बघा इथं क्रॅक वगैरे बिलकुल सुद्धा नाही. अगदी छान छोटे छोटे इथं मी ह्या पापडी करून घेत आहे. अगदी तुम्ही छोटे छोटे तुम्ही लाटून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. मी पुढे तुम्हाला लाटूनसुद्धा दाखवणार आहे. पण न लाटतासुद्धा तुम्ही हातावरती असं फटाफट करू शकता बघा. किंवा ह्या हुंड्याला ना थोडंसं तेल लावून लाटून घ्या, जसे चपाती लाटतात तसे. आणि जसे आपण पुरीसाठी वाटीने पेल्याने ठसे उमटवतो बघा, अगदी तसे उमटवून घेतलात तरीसुद्धा चालेल. पण इथं बघा काही थोड्या पुऱ्या ना ह्या ज्या पापड्या केल्या ना त्या बघा मी हातावरतीच करून घेतल्या. आणि नंतर ना इथं थोडंसं ह्या काट्या चमच्याने टोचवत आहे, कारण ह्या आपल्या पुऱ्या फुगायला नको, छान कुरकुरीत व्हाव्या ना ह्याच्यासाठी बस. अगदी टूथपेटने करून घेतलात तुम्ही तरीसुद्धा चालेल. सर्व पुऱ्यांना ना असे काटे चमचेने टोचून घेतले. आता चला आपण गॅसकडे वळूयात हे तळून घेण्यासाठी. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंच होतं. छान गरम झाले बघा. आता इथं आपण एक एक करून पुऱ्या सोडूयात. तेल अति जास्त कडकडीत गरम करायचं नाही बघा. गॅस आता ना मध्यम ठेवायचा आणि थोड्या वेळानंतर बारीक करणार आहोत आणि मग ह्या पुऱ्या तळणार आहोत. आता इथं मात्र तुम्हाला बिलकुलसुद्धा घाई करायची नाही. चांगल्या कुरकुरीत शिवाय तांबडा रंग येऊसपर्यंत का नाही ह्या तळून घ्यायच्या आहेत. घाई बिलकुलसुद्धा करायची नाही. चांगल्या अलटीपलटी करत राहायच्या, म्हणजे छान प्रकारे ते तळल्या जातात. मुलांना बघा कुठल्याही प्रकारचा चाट खायला फार आवडतो. मग ह्या पुऱ्या ना तुम्ही चाटसाठी सुद्धा वापरू शकता. म्हणजे काय नाही ह्या पुऱ्या घ्यायच्या, ह्याच्यावरती तुम्ही भिजवलेले सर्व कडधान्य किंवा उकडून घेतलेले कडधान्य, शिजवलेला बटाटा, त्याचबरोबर दही घालू शकता. कुठल्याही प्रकारच्या चटण्या जसे की चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी घालून वर थोडीशी शेव भुरभुरून तुम्ही चाटसुद्धा करू शकता. खाली पापडी ही कुरकुरीत असते. विकतची पापडी आणण्यापेक्षा ही तुम्ही पापडीचा वापर करू शकता. आता बघा जसं छान प्रकारे तळलं जाईल, पुऱ्या ह्या आपल्या तळायला बसल्या जातात. सुरुवातीला आपण ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो तेव्हा बुडबुडे असतात आणि पूर्ण तळून झाल्यानंतर बुडबुडे हे कमी होतात. मग ह्या तेलाबाहेर काढून घ्यायच्या. तुम्हाला म्हणलं होतं बघा, तुम्हाला पुढे मी बेलण्यासुद्धा लाटून दाखवते. तर इथं काय मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत. थोडंसंच तेल लावून घ्यायचं बघा आणि लाटून घ्यायचं. आता इथं रिझल्ट तुमच्या समोर आहे. अशा छोट्या छोट्या तुम्ही पापड्या करू शकता. बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही, फटाफट होतात बघा. आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी वापरल्यामुळे फ्लेवर ह्या पापड्यांचा ना एक नंबर येतो. खरंच चवीला खूप भारी लागतात बरं का. आता बघा काही पापड्या मी इथं अशा करून घेतल्या. उलट हातावरती आपण करत होतो ना त्यावेळेस थोडीशी जाड होत होती, पण लाटून घेतल्यामुळे अगदी छान पातळ होते बरं का ही पापडी. आता इथं बघा छोटासाच माझ्याकडे डबा आहे. तुम्हाला जर एकसारखी पापडी दिसायला हवी असेल, वाकडी तिकडी आवडत नसेल, मग एखादा छोटा डबा किंवा छोटं जर तुमच्याकडे कुठलाही साचा असेल त्याने असे तुम्ही ठसे उमटू शकता. वाव बघा छान गोल गरगरीत एकसारख्या मग तुमच्या इथं पापड्या होतात. ह्यासुद्धा इथं मी थोड्या फार करून घेतल्या आणि त्यासुद्धा इथं तळून घेणार आहे. मुलांना सुट्ट्या म्हणलं की दुपारचं काही ना काही खायला हवं असतं बघा. सारखी भूक लागत असते. त्यामुळे तुम्ही असा एकदा खाऊ बनवून ठेवलात ना अगदी तुम्हाला टेन्शन नाही. त्याच्यापासून मुलं आवडीने पापड्या करून खातील. आता अक्षरशः खरं सांगायला गेलं तर माझ्या मुलांनी ना बनवताच अर्ध्या खाल्लेल्या आहेत. तुम्हाला मी पुढे दाखवतेच. इतक्या खायला जबरदस्त छान लागतात बरं का. आता इथं बघा सर्व ह्या पापड्या ज्या आहेत ना मी तळून घेतल्यात, पण इथं तुम्हाला थोड्याच दिसत असेल, कारण ज्यावेळेस मी करते ना त्यावेळेस मुलांनी खाल्लेल्या आहेत. माझ्या घरात अगदी 2 मुलं आहेत, त्यांना फार आवडतात बरं का ह्या पापड्या. आणि इथं तुम्हाला टिश्यू पेपर दाखवला, कारण सर्व ना ह्या मी टिश्यू पेपरवरती काढल्यात. 1% ह्या पापड्या तेलकट होत नाहीत बघा. टिश्यू पेपरलासुद्धा तेल नाही. शिवाय मी पापड्या हातात घेऊन दाखवते तुम्हाला, त्यासुद्धा बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत. आणि आवाजसुद्धा ऐकला का तुम्ही बघा, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येतच असेल किती कुरकुरीत झालेले आहेत. कारण ही पापडी कुरकुरीत जितकी असेल तितकीच खायला छान चविष्ट लागते बरं का. म्हणजे तुम्ही एकदा केलात ना तुम्ही परत ही करणार. म्हणजे मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी तर करालच, शिवाय प्रवासात नेण्यासाठी सुद्धा उत्तम असा पर्याय आहे बरं का. चव देखील तोंडाला येते ह्याच्यामध्ये कसुरी मेथी असल्यामुळे. त्यामुळे ना आवर्जून करून बघा. मग मला कमेंट करून सांगा तुमच्या घरामध्ये ही रेसिपी आवडली का. आणि मुलांनी जर एकदा खाल्ले तर तुमच्या तर पाठीच लागतील पुन्हा कर म्हणून. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. बिलकुलसुद्धा नरम होत नाही. पाहिजेत त्यावेळेस पटकन खाऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा नक्की कळवा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये बरं का, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि तुम्हाला इथं बऱ्याच मी पापड्या ह्या मोडून दाखवल्या, त्याच्यावरनं तुम्हाला तर अंदाज आलाच असेल. शिवाय इथं मी खाल्ल्यालासुद्धा आवाज तुम्हाला ऐकवलेला आहे.
त्याच्यावरनं सुद्धा समजच असेल ह्याला किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी पण आलेला आहे. चवीला देखील फार फार भन्नाट लागतात. नक्कीच करून बघा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.